श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 14 श्री गुरूंच्या अगम्य लीला। कृष्णा पंचगंगा संगमावरून श्री गुरु गुप्त झाले ते उत्तरवाहिनी भीमेच्या तीरावरील अमरजा संगमावर आले। त्या ठिकाणी घनदाट जंगल होते, त्यामुळे तेथे काही काळ शांतपणे गुप्त राहणे त्यांना शक्य झाले। हा अमरजा संगम प्रयागाप्रमाणे एक पुण्यक्षेत्र आहे। तेथेही अष्टतीर्थे आहेत। हे तीर्थ भक्तजनांना तारणारे तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे। वेद म्हणतात सारी तीर्थे श्रीगुरूंच्या चरणीच आहेत। त्या कलियुगात पूर्वी श्रीगुरू भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी तीर्थक्षेत्री हिंडत असत। अमरजा संगमावर अनेक भक्त स्नानासाठी येत होते। तेथील अश्वत्थ वृक्षाचीही ते पूजा करीत असत। येथे भक्तांना श्रीगुरूंच्या वास्तव्याची चाहूल लागली, त्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यास अनेक भक्त येऊ लागले। श्रीगुरूंकडून अलौकिक दिव्य लीला घडू लागल्या। संगमावर श्रीगुरू वस्ती करून होते। श्रीगुरू दररोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी संगमावर उठत असत। स्नानादी सर्व नित्यकर्मे आटपून सूर्य माथ्यावर येईपर्यंत आपले सर्व आह्निक अनुष्ठान एकाग्र चित्ताने ते करीत। त्यानंतर मध्यान्नी भिक्षेसाठी बाहेर पडत। दररोज भिक्षेसाठी ते भर दुपारी गाणगापुरात येत असत। तेथे त्यावेळी ब्राह्मणांची 100 घरे होती। हा परिसर वेदपाठक ब्राह्मणांचा अग्रहार म्हणून प्रसिद्ध होता। धर्म कर्मनिष्ठ ब्राह्मणांना राजाकडून इनाम म्हणून मिळालेली जमीन अथवा गाव यास अग्रहार असे म्हणतात। गाणगापूर येथे गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी वर्षानुवर्षे दारिद्र्य वास करून होते। त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते। ती त्याला समाधानी वृत्तीने सर्वतोपरी साथ देत होती। त्याच्या घरी एक म्हैस होती। ती अतिवृद्ध व दंतहीन अशी वांझ होती। तिच्या नाकात वेसण घालून रेड्याप्रमाणेच तिचा वापर केला जात होता। नदी किनारी जेथे मळे होते तेथे माती घालावी लागे। ही माती वाहण्यासाठी तिचा उपयोग गावातील सर्वजण करीत होते। त्याबद्दल त्या ब्राह्मणाला थोडाफार आर्थिक मोबदला मिळत असे। याच उत्पन्नावर त्या दोघांचा उदरनिर्वाह चालत असे। ज्या दिवशी म्हशीला काम मिळाले नसेल त्या दिवशी तो ब्राह्मण गावात भिक्षा मागून दोघांचे पोट भरी। अशा अत्यंत खडतर दिवसांतसुद्धा ती पतिपत्नी आनंदात व समाधानात राहताना पाहून गावातील मंडळींना आश्चर्य वाटे। काही जण मुद्दाम त्याला विचारित की तुझ्या या गरीब परिस्थितीची तुला खंत कशी काय वाटत नाही। त्यावर फक्त हसून तो म्हणे, कोणाला द्यावे, केव्हा द्यावे, किती द्यावे हे सर्व तो माझा श्रीहरी ठरवीत असतो। माझी चिंता दुःख सर्व मी त्याच्यावर वाहून मी त्याचे स्मरण करीत आनंदात राहतो। त्याच्या इच्छेप्रमाणेच सर्व चालते, मग आपण दुःख खंत का करावी। एक दिवस श्रीगुरू त्याच्याच घरी भिक्षा मागण्यास आले। त्यांना त्या घरी भिक्षेसाठी जाताना तेथील आजूबाजूच्या ब्राह्मणांनी पाहिले। ते सारे ब्राह्मण वेदशास्त्र जाणणारे विद्वान पंडित होते। त्या ज्ञानवंत धनवान मंडळींनी श्रीगुरूंची टिंगल केली। ते म्हणू लागले की आमच्यासारखे ज्ञानी ब्रह्मवृंद येथे असताना आमच्या घरी भिक्षा मागण्यासाठी न येता हे गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाकडे का म्हणून जात आहेत। एवढी साधी समज नसणारा हा कसला यती। आमच्या प्रत्येकाच्या घरी नाना प्रकारच्या रुचकर भाज्या पक्वान्ने असताना हा यती त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जाऊन काय भिक्षा घेणार। शिवरात्रीने एकादशीकडे जाण्याचाच हा प्रकार आहे असे काही लोक बोलत होते। तर काही म्हणत बोलून चालून हा संन्यासी, त्याला धनिक व मेढधन ओळखता येत नाहीत। श्रीगुरूंच्या कानावर त्यांचे हे बोल येत होते, पण तिकडे दुर्लक्ष करून श्रीगुरू त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घराशी जाऊन बाहेरच उभे राहिले। श्रीकृष्ण दुर्योधनाच्या मिष्टान्न भोजनास न जाता